नमस्कार मित्रांनो, मी समर्थ पावना तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रवास मनाचा. तसं मी आता आलो आहे एलोरा केव्समध्ये. जसं की बोललेलो तुम्हाला कृष्णेश्वर नगर एलोरा केव्सला व्हिजिट करणार होतो. तर मित्रांनो, आता मी आलो आहे एलोरा केव्समध्ये. तिकीट वगैरे घेतली मी. एंट्री फीस 40 रुपये. जर ऑनलाईन काढत असाल तर 35 रुपये फीस पडेल आणि जर ऑफलाईन काढत असाल तर 40 रुपये फीस आहे. सो आता एक्सप्लोर करू, बघू काय काय आतमध्ये. खूप काही आहे आतमध्ये. भेटलेत. आता आपण सगळे आले नाही बघू काय काय किती आपला केव्स मित्र आहे. मुंबईहून आलाय. भाऊला सपोर्ट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, जाळ करून टाका. आतमध्ये आलोय. आता इथे आम्ही मॅप बघू काय काय आहे, कुठे कुठे आहे. खूप फिरायचं आहे. थिंक मला वाटतं मॅप आहे. बापरे, सगळं लांब लांब आहे वाटतं. काही चालत फिरायला गेलं ना वाट लागणार. सो बघू. वॉकिंग वॉकिंग मिनिट्स कमी आहेत. खूप काय आहे आता. मॅपचं बघितलं तर आहे. बघू आपण समोर तिकडे जायचं आहे. तुम्ही इंस्टा वगैरेला फोटोज वगैरे बघितले असाल. सो आता आम्हाला तिकडेही जायचं आहे. पार्टनरवरून दादा भेटले. काय नाव तुमचं? ऋषिकेश सोनोने फ्रॉम नाशिक. प्रसाद गोंदगे, नांदेड. नाशिकचा नाशिक. आपला भाऊ. अजून जातो तिकडे, जाऊन जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. आय थिंक मंदिर आहे. हा, हे मंदिर आहे. हा, मंदिर आहे ते. कैलास मंदिर आहे. ओके, कैलास मंदिर. काय आहे मंदिर, कसलं मंदिर आहे, काय काय आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊन तर बघूच मला याची काय आहे मंदिर. तर बघू. हा, आतमध्ये पोचलो आहे मी. आता आतमध्ये जाऊ, एक्सप्लोर करू. मंदिर आहे कैलास मंदिर करून. सो आतमध्ये जाऊ, एक्सप्लोर करू मंदिराला. आणि स्टोरी समझते हैं तो ही हमको शिल्प समझते हैं. हम सिर्फ जाके दर्शन करके वापस आए, इससे काम नहीं होता. तो आज जितना समय हमारे पास है, यहाँ पे जो मंदिरों में शिल्प है उनकी स्टोरीज भी हम सुनेंगे. और वो जो पत्थर है ना 1300 साल पहले जो कोई व्यक्ति बना के गया. मित्रांनो, इथे एक गाईड काका होते. त्यांची ट्रिप आली. जरा म्हणजे काय आहे इकडे, काय काय आहे, काय नाही आहे, त्याच्या बाबतीत त्यांनी जरा सांगितलं. सो ते सांगत होते. आम्ही थोडंसं कॅप्चर केला व्हिडिओ, तो मी ब्लॉगमध्ये टाकीन. बघा तुम्ही काय बोलले आहेत ते. पुढे दाखवतो मी काय काय आहे आतमध्ये. आता आम्ही लोक जाऊ आतमध्ये, बघू काय काय आतमध्ये. चला. इथे मित्रांनो, आपल्या 20ची जी नोट आहे त्याच्या मागच्या साईडला जे मंदिर दाखवलं आहे तेच हे मंदिर आहे. सगळे लोक ते पिक्चर्स कॅप्चर करत आहेत. तुम्हाला दाखवतो. हे बघा, ती 20 रुपीजची नोट आहे ना. सो तोच हा मंदिर आहे. सगळे त्याचाच फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर्स करत आहेत. आता हे बघा, असा व्ह्यू आहे तो जो 20च्या नोटीवरती आहे. असा व्ह्यू आहे तो. आणि हे खूप ह्यूज आहे. जर तुम्ही या ह्यूज आहे. एक गुफा आहे, गुफा आतमध्ये. अजून खूप एक्सप्लोर करायचं आहे आम्हाला. मला पुढे दाखवतो. फुल एक नंबर, फुल कडा. किती मोठा आहे. म्हणजे हा जो डोंगर होता त्याला वरतून कोरून कोरून खालपर्यंत हे जे मंदिर बनवलं आहे, असं ते गाईडवाले काका म्हणत होते. म्हणजे वरतून, म्हणजे हा किती मोठा डोंगर असेल बघा. ह्यूज 2 माळ्याचं मंदिर आहे. प्लस ही खाली ही स्पेस आहे. त्याच्यानंतर तो फर्स्ट फ्लोअर आहे. मग त्याच्यानंतर हे 2 माळ्याचं मंदिर आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मोठा
डोंगर होता जो ज्याला कोरून हे बनवलं आहे आता. आतून पुढे जो तुम्हाला जसं बोललो 20 रुपयाच्या नोटच्या पाटी आहे ते तसंच तेच हे मंदिर आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओज काढलेत, फोटोजही काढलेत, ते ब्लॉगमध्ये मी टाकीन, तुम्ही नक्कीच बघा. केव्समध्ये फिरतोय बाई मी. खूप काय बघण्यासारखं बाई केव्समध्ये आहे. खूप काय बघण्यासारखं आहे. खूप काय बघण्यासारखं आहे. भाई पण व्हिडिओ काढतोय, ब्लॉग काढतोय भाई पण. म्हणजे कसा बनवला असेल काय माहिती. जसं आपण बघू शकता हा म्हणजे हा हे मुघलकालीन लोकांनी तोडला असेल. खूप पडका अवस्थेत आहेत अर्ध्या वास्तू. हा इकडे आहे, बाकी सगळ्या पडक्या अवस्थेत. चांगली कला तोडणं त्यांना शोभलं का? चुकीचं आहे ना. त्या लोकांची ती हेच होती ना, तसेच होते. पूर्ण पूर्ण क्रेज मोठी आहे तिथपर्यंत. म्हणजे तिथे केवढीशी ती माणसं बघा केवढीशी दिसतात. म्हणजे इथून म्हणजे किती मोठं आहे, किती हाईटवरती आहे, कसं बनवलं असेल या डोंगराला पुरून. आर्टिस्टला सल्यूट आहे भाई, सल्यूट आहे त्या आर्टिस्टला. म्हणजे वरती मंदिराच्या टॉपपासून जो नक्षीकाम करत खालपर्यंत आला आहे तो, म्हणजे क्रेझी नक्षीकाम केलं त्या माणसांनी. जसंही बाकीचे गड किल्ल्यांचंही तुम्ही बघितलं असेल, त्यांचंही नक्षीकाम एक कसं छोट्या छोट्या गोष्टींचं नक्षीकाम कसं करतात ते लोक, काय बोलणार. आता तिकडे फूल बनवलं आहे, ती जी एक स्ट्रीप आहे ते एक फूल आहे, तो पण कसा बनवला असेल काय माहिती पूर्वीच्या काळी. तर अजून पुढे जाऊया, बघूया पुढे काय काय एक्सप्लोर करूया आपण. तुम्हाला दाखवायला एक्सप्लोर करायला चालू काळो काय हे मूर्त्या बनवल्या आहेत. सो म्हणजे खाली काही नावं वगैरे दिली नाही आहेत, बट शिव पार्वती आहे, इथून खाली नंदी आहे. खूप काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्त्या बनवल्या आहेत वाटतं. आता असं गॅस करणं मुश्किल आहे. आतमध्ये जायचा प्रयत्न करतो. नाही डे एंड आहे इथे. डी एंड आहे गुफेचा. आवाज नसतोय जास्त मोठी नाही गुफा. डी एंड आहे. हा इथे बंद आहे, एंड आहे. मला असं वाटलं की आतमध्ये जाणार होता. हा एक्सप्लोर केलं असतं आतमध्ये रस्ता असता, बट नाही ते एंड झाली. अजून एक पार्ट आहे फोटोचा. किती भारी बनवलं आहे, किती मस्त नक्षीकाम आहे. आणि आतमध्येही मस्त आहे, एक नंबर नक्षीकाम केलं आहे. एकदम बारीक, एकदम बारीक. कडक व्ह्यू. हे आय थिंक पूजेचं स्थान आहे. आय थिंक इथे होम वगैरे व्हायचं, इथे होम वगैरे व्हायचं. आय थिंक ते होळीचं फूल बनवलं आहे. इथे गणपती होता, गणपतीची मूर्ती आहे, पडक्या अवस्थेत आहे. म्हणजे तेव्हा नेमकं कशावर केवढी मोठी मूर्ती. हां ते पण मूर्त्या आहेत म्हणजे पडक्या अवस्थेत आहे. तोडल्या आहेत ते काही माहिती नाही, पण मस्त मूर्ती आहे. काही मूर्त्यांची फेस नाही आहेत, अर्ध्यांची तर बॉडी अर्धी नाही, फक्त पाय आहेत, अर्धे फेस आहेत. आता आपण इथे थोडंसं लिंग आहे मित्रांनो महादेवीची आतमध्ये. जाऊया आपण. शिवलिंग आहे त्या आतमध्ये. म्हणजे पूर्वीची शिवलिंग आहे. अजून चांगल्या अवस्थेत आहे, फक्त थोडीशी इथून तोडफोड झाली इथे. तोडफोड झाली, थोडीशी तुटली आहे. जीर्ण झाली थोडी.
चल असं अजून एक्सप्लोर करतो भाई, एक्सप्लोर करतो अजून खूप सारा, खूप फोटोशूट वगैरे केला आम्ही लोकांनी तिथे पुढे. आता फोटोशूट वगैरे करून इथे एक्सप्लोर करतोय. सगळीकडे तेच गुफाज वगैरे आहे, तिथे पण गुफा आहे, सगळीकडे गुफाज आहे. आता अजून पुढे खूप 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 पुढे आहे. आपला मित्र भाई नक्की विजिट करा या प्लेसला, नक्की विजिट करा. एक नंबर आहे, क्वालिटी इन क्वांटिटी एक नंबर आहे. शूट पण, फोटोशूट पण एकदम क्रेझी. यावंच लागते. यावंच लागते. आता अजून एक जागा आहे, इथे पण एक्सप्लोर करू आपण. काय आहे हिस्ट्री तर आपल्याला काय माहित नाही काय, पण आता एक्सप्लोर करायला काय जातं, काहीतरी नवीन शिकायला भेटतं आणि बघायला पण भेटतं. हा असं तर नवीन तर बघायला भेटतं. खूप सारे फॉरेनर्स येतात, त्यांच्याकडून नवीन वर्ड्स वगैरे, त्याच्यानंतर बरीच माहिती आपल्याला शिकायला भेटते. जसं ते मंदिर, जसं ह्या केव्स, म्हणजे किती खाण आहे. 3 माळ्याचं प्लस हा खालचा एक फ्लोर. त्या काळात 3 मजली इमारत बनवणं किती अवघड असेल, विचार करू शकतो. ते डोंगर पोखरून बनवलंय, असं पण नाही की असं इटांनी वगैरे बनवलंय, डोंगर पोखरून बनवलं. पिलर्स बघा, पिलर्स कसे अजून जसेच तसेच. गुफा दाखवूया. चला हे इथे इकडून जे पायरी वरनं घे, त्याच्या खालचं पहिले वरचं बोलतो का? Come on. Yeah, boy. हे रिस्की आहे. रिस्की नाही, पल्ला तर डायरेक्ट जमा. अ भाई हे बघ, इथं हळूच आहे नाही. हळूच इथं हळूच हे रिस्की आहे. इथं रिस्की. कट करून घ्यायचं. क्रेझी व्ह्यू, जाळ दूर. क्रेझी व्ह्यू बघा. ती नदी दिसते तिकडे. कुठे आहे रे? क्रेझी व्ह्यू पडशील. इथे ना अशी बसत होते म्हणजे म्हणजे हा. सभागृह आहे. हा. आपला राजांचा काय सभागृह होता? नाही, हे आय थिंक हा ती लोक बसवत होते वाटतं. म्हणजे विद्वान लोक बसून इथे चर्चा होती. बघ ना. तर मित्रांनो आमचं झाले आहेत सगळे केव्स वगैरे फिरून. सगळे व्हिडिओ काढले आहेत केव्सचे, टाकीन मी ते ब्लॉगमध्ये. आता निघायचं आहे, आता आम्ही जाऊ. ही लोक पण जातील घरी, किंवा ही लोक कुठे जाणार आहे तुम्ही लोक? आम्ही आता संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरलाच मी पण जाणार आहे, बट तुम्ही कुठेतरी जात होता ना? हो, कुठे? भद्रा मारुती. भद्रा मारुती. हा, हनुमान रायांचं दर्शन घ्यायला. सर ती लोक तिकडे जाणार आहेत. आणि 255ची ट्रेन आहे, राज्यराणी एक्सप्रेस. राज्यराणी एक्सप्रेस. सो ती पकडायची आहे मला, म्हणून मी पण निघतोय इथून. ते लोक बोलत होते मला की सोबत चल, ते लोक बोलत आहेत आत्ताही चल सोबत, आणि रात्रीची ट्रेन पकड. पण मला ते जमणार नाही, म्हणून मी आत्ताच निघतोय. आणि ते लोक बोलतात बस यायलाही टाईम लागतो खूप, म्हणून बसचा झोल झपाट आहे. आता काय करायचं काय माहिती. झोल करायचं आणि काय करायचं आता बघू आता बस भेटते की नाही. भेटून जाते बस. भेटेल, हो. भेटली तर मग बरं आहे. हर हर महादेव म्हणायचं, बरोबर बस भेटते. फोटोशूट एक नंबर केला आम्ही. या भावाचे जास्त फोटो. प्रसादचे खूप फोटो काढले आम्ही. प्रसाद बी लाईक हो जाने दो, नुसता होऊन जाऊन दे. हा, होऊन जाऊन दे. यावंच लागतंय. हा माय लाईक करावं लागते. हा. तर मग आता इथून बस वगैरे करीन आणि जाईन मुंबईला. पुढचा व्हिडिओ बनवायला भेटणार नाही, कारण का माझी चार्जिंग इकडचे व्हिडिओज वगैरे बनवताना संपून गेले फुल. सो मी बनवलंय तर बनवीन व्हिडिओ, नाही तर नाही बनणार. एवढंच. भाऊचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्याला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा अँड
ऑलवेज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. थँक्यू भाऊ, तू आमच्यासोबत आला, लय मजा आली. मजा आली. खूप मजा आली. प्रसाद कसा वाटला? प्रसाद, अरे तू पण आहे ना यार, खूप भारी मजा आली. नवीन मित्र होता. आणि आम्ही याला म्हणलं की बद्रीनाथ मारुतीला चल, पण याला पण तो येत नाही. आज त्याला बोललो, जायचं म्हटलं आहे अरे ना वापस. 9:30च्या ट्रेनने जाय तू, ऐकत नाही तो. हो, बट मला सकाळी कामासाठी पण हा, जायचं. त्याचं काम आहे सकाळी म्हणून ऐकत जाऊ द्या आता. नाही तर आला पण आम्ही असतो. ना खूप एन्जॉय केलाय. आणि वरून ओमी पण बोलवतोय मला नाशिकला. सो असं बघू माझं डिसिजन काय होतंय. मला आता समजत नाही आहे, कारण का इथून मुंबईला जाण्यासाठी सोर्स नाही भेटत आहे मला. आणि मला उद्या जायचंही आहे एके ठिकाणी कामासाठी. सो तेच विचार करतो यांच्यासोबत जर तिथे अरे चल गेलो जाऊ आपण, चल. तर रात्री ट्रेनचा इश्यू होऊन जाणार. 9:30ची ट्रेन. चल. नाही खूप रिस्क होऊन जाईल. अरे सकाळी खूप रिस्क आहे लेट. तो, इस्क आहे भाई. रात्रीचीच ट्रेन मला खूप लेट सोडली तिने. असं ती ट्रेन 4 वाजता पोहोचणार होती हम्म. संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला. हम्म. पण ती किती वाजता पोहोचली असेल? 6:30 वाजता ती पोहोचली. लेट झाली भाऊ. खूप लेट, 2 तास लेट झाली आहे ती ट्रेन. तो राजा राणी आला का तू? नाही नंदी देवगिरी देवगिरी एक्सप्रेस. सो तुम्ही मला सांगितलंय देवगिरी एक्सप्रेस. राजा राणी आणि नंदीग्राम ह्या ऑन टाइम चालतात, ती देवगिरी लेट होऊन जाते. हा ते तर आहे. सो म्हणून तीच 9:45 रात्रीची पकडलेली, तुम्हाला सांगितलं रात्री दादरवरून. ते तर डिटेल्स दिलेत मी तुम्हाला. रिक्षावाले त्यांना ही गाडी दाखव. 30 रुपये घेतात दाखव, फक्त. दाखव, दाखव. ही गाडी बघा. ही गाडी बघा. ज्यांना चालत फिरायचं नाही ते लोक गाडीने फिरू शकतात. हा, इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्यांच्यासाठी. इथे केव्सला आल्यानंतर. आणि मी जसं बोलत होतो, ऑटोवाले छत्रपती संभाजीनगर स्टेशनपासून ते बस स्टॉपपर्यंत 30 रुपये चार्ज करतात. सो ते ऑटोनी तुम्ही बसस्टँडला आहे. आणि बसस्टँडला आल्यानंतर 2 गोष्टी आहेत, एक तर लालपरी आणि एक सिटी बस. सो सिटी बसमध्ये 42 नंबरची बस आहे. 27 42 आणि 27 नंबरची बस आहे. 24 आवर तुम्ही फिरू शकता. येणं जाणं. म्हणजे हे तर मला एवढं नव्हतं माहिती 24 आवर्स. हे मला आता हे हे बघा. सांगितलं. आम्ही पास काढलाय, हा पूर्ण डेचा पास आहे. पूर्ण डेचा म्हणजे 24 आवर्स तुम्ही त्या बसने फिरू शकता. 12 पर्यंत आम्ही फिरू शकता. कुठं 12 पण. पर्यंत म्हणजे संभाजीनगरमध्ये सही आहे. कुठं पण आम्ही फिरू शकतो. तुम्हाला अजून छत्रपती संभाजीनगरमध्ये गडकोट वगैरे कुठेही फिरायचं असेल तर सही. हा एक पास काढला तर तुमचं होऊन जाईल. रिटर्न येऊन जाऊन वगैरे सगळं होऊन जाईल. इथे सो अजून तुम्ही एक किल्ला पण आहे, ते पण सांगून देतात. हा, जर तुम्ही देवगिरी किल्ला. देवगिरी किल्लाही आहे इथे, तोही व्हिजिट करा. मला आता जायचं आहे म्हणून मी व्हिजिट नाही करत आहे. नेक्स्ट टाइम परत येईन तर मी व्हिजिट करेन तो देवगिरी किल्ला. आणि तो जसं यांनी सांगितलं पासचं, तसंच तुम्ही पास काढून या. 24 तासासाठी पास असतो. 24 100 रुपयाचा. तासाचा 100 रुपयाचा 3 पास. गोष्टी कव्हर होऊ शकतात. कृष्णेश्वर, लेण्या, त्याच्यानंतर हा. आपलं काय आणि जरी तुम्ही चालू शकता तर घृष्णेश्वर मंदिर पासून एरोला केव्ह जास्त लांब नाही. फक्त 800 मीटर. 850 मीटर फक्त आहे. अजून जास्त लांब नाही. तुम्ही चालतही येऊ शकता. सो काही इश्यू नाही त्याचा. आणि तिथून तुम्ही दोन्ही ऑप्शननी बस येऊ शकता. लालपरीही आहे. जास्तीत जास्त लालपरीचे तर माझे 50 रुपीज झालेले. सो त्याचा 51 रुपीज आहेत. अर्धा तास लागतो. 45 मिनिट्स लागतात घृष्णेश्वरला यायला. जस्ट मंदिराच्या एंट्रन्सच्या बाहेरच सोडते. ठीक आहे. आता पास काढलेला आम्ही. ही गर्दी दाखवून देतात ना किती गर्दी. ब्लॉग आपला. मी कुठे ठेवली तिकीट काय माहिती. आमच्या याच्यामध्ये नाही भेटली तिकीट. भेटली सीन झाला असता. कसला ऑनलाईन तिकीट काढलेली ऑल सस्ती भेटलेली ना. टोकन दिलं तरी द्या तुमचं बी द्या. तिकीट वगैरे दिली. आता निघालो बाहेर.
तर बाहेर जाऊन बस बघायची आहे छत्रपती संभाजीनगरला जायला. आणि मग तिकडनं नाही आय थिंक मी काय बोलतोय, इथून डायरेक्ट स्टेशनला जाणारी बस नाही ना, इथून बस स्टॉपला जायचं आणि मग तिकडून रिक्षा पकड. अच्छा ओके. मग तीच प्रोसेस परत करायचं तुम्हाला. इथून बस पकडायची, बस स्टॉपला जायचंय आणि मग तिथून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनला रिक्षा करायची. हीच प्रोसेस रिपीट करा तुम्ही. आता मी जसं तुम्हाला सांगितलं रात्रीची ट्रेन पकडली मी. सकाळी लेट झाली ती ट्रेन, मला 6:30 वाजता तुम्ही सोडला. ठीक आहे, एवढं लेट होऊ शकतो. जर तुम्ही येत आहेत जनरलनी येऊ नका, खूप गर्दी असते. बुकिंग्स करून जरी आलात तर या बुकिंग्स करून. आणि मग बुकिंग्स करून आला तर तुम्हाला आराम करायला भेटेल. सो 6:30पर्यंत सोडेल ती ट्रेन. सो तिथून बाहेरून तुम्ही रिक्षा वगैरे करा. तो 7पर्यंत तुम्ही बस स्टॉपला असाल आणि मग 8:30-8पर्यंत तुम्ही कृष्णेश्वरला एंट्री कराल. सो मागाशी आणि व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की ते स्टे वगैरेचं काय आहे काय नाही. जर तुम्ही सोलो असाल तर तुम्हाला रूम्स घ्यायची गरज नाही आहे. जर गरज असेल तर तुम्ही घ्या रूम्स 499पर्यंत अवेलेबल्स आहेत इथे. आणि इथे जर तुम्हाला रूम्स नसतील घ्यायच्या तर इथे 50 रुपीजमध्ये गरम पाण्याची बाटली भेटते. चेंज करायसाठी तिकडे जागा आहे, तुम्हाला जागाही दाखवली होती मी. तर तुम्ही तिकडे जाऊन 50 रुपीजमध्ये आंघोळ वगैरे करून कपडे चेंज करून दर्शनाला जाऊ शकता. ठीक आहे. आणि मग दर्शन वगैरे करून तुम्ही इथे एरोला केव्जला येऊ शकता. सो एवढंच, अजून बस बाकी काय नाही. आता मी निघतो इथून, चेक करतो बस वगैरेचं. बाय बाय. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझ्या सप्तशृंगी ब्लॉगलाही तुम्ही सपोर्ट द्या, लाईक करा, तोही व्हिडिओ शेअर करा. आणि त्र्यंबकेश्वरचा मला व्हिडिओ बनवायला नाही भेटला. सो त्याचा जर मला ॲडजस्ट म्हणजे बनवला आहे मी ब्लॉग, बट तो एडिट करायला नाही जमला आहे. सो जो एडिट करायला जमला तर मी तो ब्लॉग टाकीन. सो भेटूया पुढे. बाय. जय जिजाऊ, जय शिवराय. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.